पुण्यामध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी. हवेमध्ये गारवा पसरल्यामुळे उकाड्यानं त्रस्त असलेल्या पुणेकरांना अखेर दिलासा. हवामान विभागाकडून पुण्याला पुढील 2 दिवसांसाठी पावसाचा इशारा. सोलापूर शहरातल्या काही भागामध्ये हलक्या पावसाची हजेरी. उन्हानं हैराण झालेल्या सोलापूरकरांना काहीसा दिलासा. चिपळूणमध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी. खेड आणि गुहागरमध्ये सुद्धा बरसल्या पावसाच्या सरी. पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. अकोल्यामध्ये गुडदी भागामध्ये 2 महिन्यांपासून पाणीबाणी. रस्त्यांच्या कामावेळी कंत्राटदाराकडून पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी टंचाई. पाईपलाईन दुरुस्तीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं ठिय्या आंदोलन. गडचिरोलीमध्ये अतिउष्णतेची लाट जाहीर. प्रशासन अलर्ट मोडवर. गडचिरोलीच्या इतिहासामध्ये काल उच्चांकी 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष 24 तास सुरू. उन्हापासून बचावासाठी पंढरपूरमधील भाविकांसाठी शीतपेयाची व्यवस्था. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांसाठी सरबताची व्यवस्था. दर्शन रांगेमध्ये उभे असलेल्या भाविकांसाठी लिंबू सरबताचं वाटप. भंडाऱ्यामध्ये प्रखर उष्णतेनं करपणाऱ्या पिकांना बावनधडीच्या राजीव सागर प्रकल्पाच्या पाण्यातून नवसंजीवनी. राजीव सागर प्रकल्पातून नदीपात्रामध्ये सोडलं पाणी. आमदार राजू कारेमोरेंनी आंदोलनाची आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सोडलं पाणी. कांद्याचे दर कोसळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल. डिझेल टंचाईचं कारण पुढे करत लिलावात सहभागी न होण्याचा लासलगावच्या कांदा व्यापाऱ्यांचा इशारा. मोठ्या प्रमाणावर आवक वाढून कवडीमोल भावानं कांदा विकावा लागणार. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार. नाशिक शहरातील काही भागामध्ये उद्या पाणीपुरवठा बंद. सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागाचा पाणीपुरवठा बंद. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती. 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. नागपूरमध्ये पावसाळ्याआधी नालेसफाईच्या कामांना वेग. 60% नालेसफाई पूर्ण झाल्याचा नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांचा दावा. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 100% कामं पूर्ण होणार. नीता ठाकरे यांचं आश्वासन. आणि पुन्हा सुरू ठेवूया बातम्यांचं अर्धशतक. पुणे जिल्ह्यातल्या फुरसुंगी आणि उरुळी कांचनमधील ग्रामस्थांचं कचरा डेपो विरोधात पुन्हा आंदोलन. कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्या ग्रामस्थांनी रोखल्या. कचरा डेपो बंद करण्याची जोरदार मागणी. दादरमधील बंद कबूतरखान्यावर योग्य ती कारवाई करा. आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. बंद असलेल्या कबूतरखान्यावर कारवाई करून रस्ता रुंदीकरण करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही. कोल्हापूरमधील दऱ्याचे बडगाव ग्रामस्थांचा करवीर पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा. रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याच्या निषेधार्थ काढला मोर्चा. गेल्या 1.5 वर्षांपासून रोजगार हमीतील कामांना मंजुरीच नाही. ग्रामस्थ आक्रमक. मुंबईमध्ये टॅक्सी रिक्षा चालकांसाठी परिवहन विभागाचा अभिनव उपक्रम. 1 लाख चालकांसाठी मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू. मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेची उपक्रमाला साथ. हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग 7व्या दिवशीही डिझेल टंचाईची समस्या कायम. अनेक पंपांवर नो स्टॉकचे फलक. डिझेलसाठी शेतकऱ्यांवर पंपावरच रात्र काढण्याची वेळ. अकोल्यातही पेट्रोल डिझेल टंचाईचं लोण. उमरीतील इंडियन ऑइलचा पंप बंद. मात्र शहरातील पेट्रोल पंपांवर मुबलक साठा उपलब्ध असल्याचा पेट्रोल डिझेल डीलर्स असोसिएशनचा दावा. बुलढाण्यातील मोताळ्यामध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक. पेट्रोल डिझेल टंचाईमुळे शेतकरी संतप्त. सोलापूर बुऱ्हाणपूर महामार्ग शेतकऱ्यांनी अडवला. डिझेल मिळत नसल्यामुळे परभणी शहरातील वसमत रस्त्यावर आंदोलन. पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर बसून रास्ता रोको. डिझेल संपल्यावर नागरिक आक्रमक. मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये इंधन टंचाई. शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपावर कॅनसह लांबच लांब रांगा. डिझेल न मिळाल्यामुळे शेतीची कामं कशी होणार. शेतकऱ्यांचा सवाल. नागपूरमध्ये महागाई आणि इंधन टंचाईच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. मेलोडी चॉकलेट वाटप करून निषेध व्यक्त. पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना दिलं होतं मेलोडी चॉकलेटचं गिफ्ट. मालवाहतूक करणारे शेकडो ट्रक डिझेल अभावी जळगावमध्ये अडकले. ट्रान्सपोर्ट नगरासह जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी तब्बल 350हून अधिक ट्रक जागेवर.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये 9व्या दिवशीही भीषण इंधन टंचाई. कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर लावतायत रांगा. जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेल नाही. नंदुरबार जिल्ह्यामध्ये डिझेल तुटवडा अधिक गडद. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत. डिझेलसाठी शेतकऱ्यांची पेट्रोल पंपांवर धावपळ, तर ड्रममध्ये डिझेल द्यायला अनेक पंपांचा नकार. गुजरातमधून डिझेल आणण्याची शेतकऱ्यांवर वेळ. वाशिममधल्या पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रांगा. रांगेतील शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंप चालकांकडून चहाची व्यवस्था. पेट्रोल पंप चालकांना जपली सामाजिक बांधिलकी. नंदुरबारमध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई. त्या पार्श्वभूमीवर बाटली आणि ड्रममध्ये पेट्रोल डिझेल विक्रीवर बंदी. इंधन साठवणूक करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा. पेट्रोल साठा असताना पेट्रोल विक्री न करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवरही होणार कारवाई. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 8व्या दिवशी डिझेलचा तुटवडा. डिझेल मिळण्यासाठी भली मोठी रांग. वाहन आणि कॅनसह शेतकरी डिझेलसाठी रांगेतच. अहिल्यानगरमध्ये खरीप पूर्व मशागतीला सुरुवात. मात्र डिझेल अभावी आता अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरऐवजी बैलजोडीचा घ्यावा लागतो आधार. डिझेल अभावी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर झाले बंद. धाराशिवच्या तुळजापूरमधील सीएनजी पंपावर एका वाहन चालकाला मारहाण. घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल. अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर सवाल. नागपूरमधील साहूनगर परिसरामध्ये धावत्या कारनं घेतला अचानक पेट. उन्हामुळे कार हिट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये नागपूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात. एका कुटुंबातील 3घांचा जागीच मृत्यू. मृतांमध्ये पती पत्नी आणि 6 वर्षांच्या चिमुकलीचा समावेश. भरधाव अज्ञात वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे घडला अपघात. उल्हासनगरच्या कैलास कॉलनीमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 2 अटक. जुन्या वादातून झाला होता गोळीबार. गोळीबारामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 1 जण जखमी. मुख्य आरोपी चंद्रशेखर बिराजदार आणि अजय राव याला पोलिसांनी केली अटक. शस्त्राच्या धाकावर दहशत पसरवणाऱ्या टोळीला अटक. 2 तरुणांना अटक. 1 अल्पवयीन मुलाचाही समावेश. आरोपींकडून तलवार, कोयते आणि दुचाकी जप्त. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बलगवडे या ठिकाणी अवैध ड्रग्ज साठ्यावर कारवाई. 37,000 रुपये किमतीची 85 नशेची इंजेक्शन्स जप्त. 2 अटक. नागपूरमध्ये दिग्गजांची नावं वापरून सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार. सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याला घातला 37 लाखांचा गंडा. डॉलर्समध्ये गुंतवणूक करा आणि लाखो कमवा अशी यूट्यूब लिंक पाठवून केली फसवणूक. मुकेश अंबानी, निर्मला सीतारामन आणि नारायण मूर्ती यांच्या नावांचा वापर. सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये आरकमध्ये मोबाईल टॉवरची चोरी. टॉवरच्या लोखंडी सांगाड्यासह 19,60,000चा ऐवज लंपास. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. देवदास माने यांच्या क्षेत्रामध्ये उभारण्यात आला होता जिओ मोबाईलचा टॉवर. मुंबईतल्या वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगतच्या गरीबनगरमध्ये 4थ्या दिवशीही बुलडोझर कारवाई. अनधिकृत झोपडपट्टी कारवाईचं बहुतांश काम 90% पूर्ण झाल्याचा पश्चिम रेल्वेचा दावा. कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. बीड नगर परिषदेनं अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत भाजीपाला विक्रेत्यांना हटवलं. वयोवृद्ध आजीची भाजी कचराकुंडीमध्ये फेकल्यामुळे आजीनं फोडला टाहो. आजीची बाजू न ऐकता कर्मचाऱ्यांनी भाजीसह जेवणाचा डबा आणि पैसे कचराकुंडीत फेकले. आजींना अश्रू अनावर. अहिल्यानगर जिल्ह्याचं नामांतर झाल्यानंतर आता जामखेड शहराचं नाव बदलण्याची मागणी. जामखेडचं नाव अहिल्या ग्राम करण्याच्या मागणीचं निवेदन जनजागरण युवा मंचानं तहसीलदारांना दिलं आणि मुख्यमंत्र्यांनाही दिलं. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच फेरीमध्ये संकेतस्थळ यंत्रणा ठप्प. राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांची मोठी अडचण. मनस्ताप देणाऱ्या संबंधित कंपनीसोबतचा करार रद्द करा, पालकांची मागणी. सिद्धिविनायक भक्तांसाठी बेस्टची नवी सुविधा. उद्यापासून श्री सिद्धिविनायक फेरी AC बस सेवा सुरू होणार. मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक सुलभ प्रवास सुविधा देण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात येणार. इंधन दरवाढीचा विमान उड्डाणांना फटका. नागपूरहून जाणारी आणि येणारी अनेक विमानं 1 जूनपासून बंद. 1 जूनपासून नागपूर, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या विमानसेवेवर परिणाम होणार. पंतप्रधान मोदींनी पोस्ट केला मेलोनींसोबतचा नवीन व्हिडिओ. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची भेट.
उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये जगप्रसिद्ध भगवान महमदेश्वर धामचं दरवाजे उघडले. भक्ती आणि हजारो फूट उंचीच्या मखमली कोणांमध्ये बसलेल्या या दिव्य मंदिराचे दरवाजे उघडण्याचा क्षण पाहण्यासाठी देशभरातून हजारो भाविकांची गर्दी. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटातील महत्त्वाचा सूत्रधार हमजा बुरहान ठार. पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती.